So hello dear students, in this video we shall discuss the second disease which is commonly occurring in the human society, that is the amoebiasis, or it is also called amoebic dysentery. Now what is this amoebiasis? Remember guys, हा डिसीज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आढळतो. बऱ्याच वेळा आपल्याला शौचाला वगैरे जावं लागतं आणि आपण त्याला अंगावरती काढतो, कशानं झालं की काय नाही, की कुठली तरी एखादी गोळी घ्यायची आणि त्याला बरं व्हायचं. पण आपल्या ज्या डेली बॅड प्रॅक्टिसेस आहेत, ज्या आपल्या वागण्याच्या तरा आहेत, हाच या आजाराचं मेन मूळ आहे. अँड दिस डिसीज amoebiasis is caused by the causal agent. The name of that causal agent is Entamoeba histolytica. Entamoeba histolytica. Histolytica. This is the causal agent of this disease. Entamoeba histolytica. या कॉजल एजंटमुळे, या प्रोटिस्टमुळे हा आजार होतो. आता हा नेमकं काय आहे? नियर दिस इज व्हेरी डेंजरस डिसीज. इफ वी सी द पॅरामीटर्स, इफ वी सी द नंबर्स, वर्ल्ड वाईड नंबर्स, near about 35 to 50 million people get infected by this disease per year. बघा, दरवर्षी जवळपास 35 ते 50 मिलियन लोक जगातली इन द वर्ल्ड वाईड they get affected because of this Entamoeba histolytica. And out of those, एवढ्यातल्या हे झाले infected people, and out of these infected people, near about 70,000 deaths occur per year in the world. जवळपास एवढ्या इन्फेक्शन झालेल्या पेशंट मधले 70,000 डेथ ह्या केवळ या अमिबियासिसमुळे होतात. मीन्स किती भयानक आकडेवारी लेकरांनो लक्षात घ्या. अँड जस्ट बिकॉज ऑफ आवर मायनर मिस्टेक, दैनंदिन उगत छोट्या छोट्या चुकामुळं, छोट्या छोट्या घाण राहण्याच्या सवयीमुळं आपल्याला हा आजार होतो, अमिबियासिस, और इट इज ऑल्सो कॉल्ड अमिबिक डिसेंट्री. डिसेंट्री म्हणजे संडासचा एक प्रकार, म्हणजे सतत आपल्याला शौचाला जावं लागतं. आणि लेकरांनो लक्षात घ्या, हा अमिबियासिस आपल्या केवळ वाईट सवयीमुळे, घाण राहण्याच्या सवयीमुळे पसरतो. आणि इव्हन वी आर सीइंग इन द कोरोना, वी आर वॉशिंग आवर हँड्स थरोली थ्रू आउट द डे. व्हेनेवर वी फेस एनी ऑब्जेक्ट, एनी अननोन ऑब्जेक्ट, जिथे जिथे आपण अननोन ऑब्जेक्टला जाऊन टच करून आलो तर आपण लगेच घाबरून हात धुवायला. हीच सवय आपल्याला कायम ठेवायची. आपल्याला कोरोनानं काही गोष्टी खूप चांगल्या शिकवून गेलेल्या आहेत. अंतर मेंटेन करून राहणे, स्वच्छता बाळगणे, एकमेकाच्या जास्त जवळ न जाणे, आपल्या प्रत्येक गोष्ट धुवून खाणे, त्याला सॅनिटाईज करून खाणे, ह्या ज्या गोष्टी आपण करायला, दिस इज व्हेरी व्हेरी गुड थिंग फॉर ह्युमन लाईफ. आपल्या मानवी जीवनासाठी ही अतिशय महत्वाची बाब आज ह्या कोरोनानं शिकवून गेलेली आहे. बट दिस हॅज टू कीप इन द फ्युचर ऑल्सो. आपल्याला हे फ्युचरमध्ये सुद्धा असंच ठेवावं लागणार आहे, कोरोना असेल अथवा नसेल. तर काय आहे दिस अमिबियासिस? व्हॉट आर द सिम्पटम्स ऑफ दिस अमिबियासिस? सो साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ अमिबियासिस आर डायरिया. बघा, पहिल्यांदा आपल्याला शौचाला जावं लागतं, शौचाला, डायरिया. देन दॅट डायरिया, देन ब्लड इन द स्टूल. पहिल्यांदा आपण म्युकस इन द स्टूल. बघा, तुम्हाला चिकट शौच यायला लागते. म्युकस इन द स्टूल, स्टूल म्हणजे फिकल मॅटर, आपली शौच. तर म्युकस इन द स्टूल. इन द सिव्हिअर केसेस, ब्लड इन द स्टूल. ब्लड इन द स्टूल. बघा, आपल्या स्टूल मधून रक्त व्हायला सुद्धा लागतं. सिव्हिअर केसेसमध्ये खूपच अमिबियासिसचा अटॅक आपल्या बॉडीवरती झालेला असेल तर. हेपॅटोमेगॅली, सी हेपॅटोमेगॅली, व्हेन अमिबिया, दिस एंटामोबा हिस्टोलायटिका अटॅक्स द लिव्हर. लिव्हरवर ज्यावेळेस अटॅक करतो त्यावेळेस हिपॅटोमेगॅली, कालही आपण पाहिलं, हिपॅटो मीन्स इट इज रिलेटेड टू लिव्हर, मेगॅली मीन्स एनलार्जमेंट, लिव्हर एनलार्जमेंट व्हायला लागते. आणि लिव्हर ऍप्सिसेस नावाचा, म्हणजे लिव्हर बर्स्ट आउट व्हायला लागतं, लिव्हरची फंक्शनिंग बिघडायला लागते. दॅट इज द हिपॅटोमेगॅली. हे सुद्धा तुम्हाला तिथे दिसायला लागते. इन सर्टन केसेस फिवर ॲज वेल ॲज जॉईंट पेन्स. जॉईंट पेन्स, त्यातल्या त्यात ऍबडॉमिनल पेन्स, ऍबडॉमिनल पेन्स, पोट दुखायला लागणे, ऍबडॉमिनल, पोटामध्ये कळा मारणे, और क्रॅम्प्स इन द ऍबडॉमिन. बघा, क्रॅम्प्स, कळा यायला लागतात, पोट आखडल्यासारखं. ऍट द राईट साइड ऑफ द स्टमक, स्टमकच्या ऍबडॉमिनच्या उजव्या बाजूला जास्त दुखायला लागतं, कारण लिव्हर आणि स्टमक त्याच बाजूला जास्त दुखायला लागल्यामुळं आपल्याला तिथं क्रॅम्प यायला लागतात. तर ऑल दीज आर द साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ अमिबियासिस. हे अमिबियासिसचे सी लागणे आपल्याला, म्हणजे शौचाला जावं लागणे, म्युकस इन द स्टूल, ब्लड इन द स्टूल,
hepatomegaly, fever, abdominal pain, and sometimes it attack to the लंग्स, ब्रेन. बघा, ब्रेन आणि लंग्स कडे सुद्धा जातो. ते सिम्पटम्स साईन ते दाखवत नाहीत, पण ते डायरेक्ट लंग्सचं आणि ब्रेनचं सुद्धा फंक्शनिंग बिघडवण्याचं काम कोण करतो? एंटामोबा हिस्टोलायटिका करत असतो. नाव इफ वी सी द मोड ऑफ ट्रान्समिशन, आता नेमकं काय आहे मोड ऑफ कशामुळे हा अमिबियासिस हा आजार व्हायला लागतो? तर लक्षात घ्या, दिस अमिबियासिस द फर्स्ट कॉज, फर्स्ट मोड ऑफ ट्रान्समिशन इज द फिको ओरल कॉन्टॅक्ट. फिको ओरल रूटद्वारे. तर फिको ओरल रूट म्हणजे काय बघा, एखाद्याची फिकस, एखाद्या पर्सनची स्टूल, एखाद्या पर्सनची विष्ठा ही जर दुसऱ्याच्या माउथच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली म्हणजे काय? आता हे फिको मीन्स स्टूल, विष्ठा, ओरल मीन्स माउथ, म्हणजे एखाद्या पर्सनच्या विष्ठेमधील एंटामोबा हिस्टोलायटिका दुसऱ्याच्या अन्नाचा जर घटक बनले, म्हणजे ते जर एंटामोबा हिस्टोलायटिका असणारा हा कॉजल एजंट असणारा फिकस वॉटरद्वारे पिण्याच्या पाण्याकडे, तळ्याकडे, नदीकडे गेला, तिथून तो पिण्याच्या पाण्यातून किंवा अन्नाद्वारे बाहेर रस्त्यावरच्या अनहायजेनिक फूड खाण्याच्या आपल्या सवयीमुळं किंवा इतर हातामुळं एखाद्या आपण कुठल्याही फिकसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, आपण ते बघत नाहीत रस्त्यावरचं अन्न कशा पद्धतीचं आहे, आणि मग ते अन्न, त्या अन्नामध्ये जर एंटामोबा हिस्टोलायटिका असतील आणि ते अन्न जर आपल्या ओरल रूटद्वारे इफ दे एंटर्ड इन टू द बॉडी ऑफ हेल्दी पेशंट, बघा कुणाच्या आजारी पेशंट कडून इन्फेक्टेड पेशंटच्या फिकस मधले हे एंटामिबा जर हेल्दी पर्सनच्या तोंडामध्ये आणि इंटेस्टाईन मध्ये जर गेले, म्हणून पहिलं कारण कोणतं आहे? फिको ओरल रूटद्वारे ट्रान्समिशन होतं. एकाचा फिकस दुसऱ्या पर्सनच्या ओरलच्या म्हणजेच माउथच्या कॉन्टॅक्ट म्हणजेच इंटेस्टाईन मध्ये जाणे, अन्नाद्वारे जाणे, पाण्याद्वारे जाणे. नेक्स्ट आहे द अनहायजेनिक फूड. बघा, अनहायजेनिक फूड, रस्त्यावरचं अस्वच्छ खाणं ते सुद्धा त्याचं आहे. देन कंटामिनेटेड वॉटर, अस्वच्छ पाणी, कंटामिनेटेड वॉटर. दीज आर द 3 मीन्स ऑफ मोड ऑफ ट्रान्समिशन. एवढ्या पद्धतीनं आपल्याला हे एंटामिबा आपल्या शरीरामध्ये, हेल्दी पर्सनच्या शरीरामध्ये, अस्वच्छ अन्न, खराब पाणी म्हणजे जे फिकस मॅटर पाण्याद्वारे, पावसाच्या पाण्याद्वारे, नदी नाल्याद्वारे, तुमच्या सिवेजचं पाणी नद्यालाच जातं, तळ्यालाच जातं, सगळ्या काही शहराचं सगळं घाण आणि चांगलं पाणी नद्या आणि तलावामध्ये जातं आणि तेच पुन्हा वॉटर सप्लायद्वारे आपल्या दारामध्ये येत असतं. तर असे हे वेगवेगळे कारण आहेत या अमिबियासिसच्या ट्रान्समिशनसाठी. नाउ हाऊ टू डायग्नोस अँड ट्रीट द डिसीज. मग आता ह्याचे नेमकं निदान कसं लावायचं की अमिबियासिस झालेला आहे? सो द नेक्स्ट पॉईंट, आपल्याला माहिती आहे सगळे पॉईंट ठरलेले आहेत, मॅक्झिमम आजाराचे पॉईंट मी सांगितलेले आहेत. तुमचा एक कॉजल एजंट लक्षात ठेवायचा आहे, साइन्स अँड सिम्पटम्स. दुसरा पॉईंट असणार आहे मोड ऑफ ट्रान्समिशन. तिसरा असणार आहे डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. अँड द लास्ट वन विल बी प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. हा सेम असणार आहे. नाउ डायग्नोसिस काय करायचंय? द मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन ऑफ द फिकस सॅम्पल. मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन केलं जातं. कशाचं? मायक्रोस्कोपिक ऑब्झर्वेशन ऑर मायक्रोस्कोपिक टेस्टिंग ऑफ द स्टूल सॅम्पल. त्या तुमच्या इन्फेक्टेड पर्सनच्या विष्ठेचा सॅम्पल घेतला जातो, स्टूलचा सॅम्पल घेतला जातो, एक नमुना घेतला जातो आणि त्याचं मायक्रोस्कोप खाली लॅबोरेटरीमध्ये ऑब्झर्वेशन केलं जातं. त्याच्यात जर अमिबिया तुमचे हे जर एंटामिबा हिस्टोलायटिकाचे जर कॉजल एजंट जर दिसले तर 100% त्या पर्सनला काय झालेला आहे? हा अमिबियासिस आजार झालेला आहे असं सुद्धा झालं. इन सम केसेस, आता साइन्स अँड सिम्पटम्स मधला आणखीन एक महत्वाचा, इन सम केसेस दिस एंटामोबा हिस्टोलायटिका लिव्हज इन द बॉडी ऑफ दॅट इन्फेक्टेड पर्सन फॉर इयर्स टुगेदर. खूप काळापर्यंत तो त्या इन्फेक्टेड पर्सनच्या बॉडीमध्ये राहतो. अँड इट इज एसिम्प्टोमॅटिक. बघा, एसिम्प्टोमॅटिक. कधी कधी तो वर्षानुवर्ष 2-2, 3-3 वर्ष इट लिव्हज इन द इंटेस्टाईन ऑफ द पर्सनच्या इंटेस्टाईन मध्ये राहतो, पण कुठलेच सिम्पटम दाखवत नाही. अँड दॅट पर्सन इज कॉल्ड एसिम्प्टोमॅटिक पर्सन इज कॉल्ड कॅरियर. तो त्याचा वाहक आहे पण सिम्पटम काहीच दिसणार. हे एकही सिम्पटम तो पर्सन दाखवला गेलाय. स्वतःच्या इम्युनिटी पॉवरनं त्याला, जसं कोरोना बऱ्याच जणांना व्हायलाय, होऊन चाललाय, स्वतःच्या इम्युनिटी पॉवरनं तो बराही व्हायलाय, तसं हा एंटामोबा हिस्टोलायटिका तुमच्या इंटेस्टाईन मध्ये राहतो, 2-2, 3-3 वर्ष राहतो, तुम्हाला कुठलीच लक्षणं दाखवत नाही, बट यू आर द कॅरियर. तसला पर्सन काय असतो? तो वाहक असतो. आणि त्याच्या पर्सनच्या विष्ठेच्या संपर्कात जर कुणी आला
त्याची जर इम्युनिटी पॉवर कमी असेल तर त्याला तो अमिबियासिस होतो, पण त्या पर्सनला होत नाही. म्हणजे अशा पेशंटला काय म्हणायचं, कॅरियर पेशंट, एसिम्प्टोमॅटिक, अलक्षणीय, लक्षणच दाखवत नाही, हे लक्षणच दिसत नाही, अशी सुद्धा केस काही याच्यामध्ये तुम्हाला दिसायला लागते. तर डायग्नोस कसं करायचंय, मायक्रोस्कोपिक टेस्टिंग करायचे, स्टूल सॅम्पलची घेऊन लॅबोरेटरी टेस्टिंग करायची. आणि मग ट्रीटमेंट काय आहे, तर ट्रीटमेंटमध्ये दोन केमिकल टॅबलेट्स किंवा इंजेक्शन्स आहेत. एक मेट्रोनिडॅझोल आणि दुसरा आहे टिनिडॅझोल. बघा, हे दोन केमिकल टॅबलेट्स कोणते, मेट्रोनिडॅझोल अँड टिनिडॅझोल. इफ वी टेक द कोर्स ऑफ दीज मेडिसिन्स, या मेडिसिन्सचा जर आपण कोर्स केला, इट डिस्ट्रॉय, हे मेडिसिन डिस्ट्रॉय द एंटामोबा हिस्टोलायटिका इन द इंटेस्टाईन. कुठे इन्फेक्शन, डायरेक्ट आपल्या गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकवर इन्फेक्शन डायरेक्ट कुठं होतं, पोट आणि इंटेस्टाईन, गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक, लार्ज इंटेस्टाईन अँड स्मॉल इंटेस्टाईन, इथं त्याचं इन्फेक्शन होतं. आणि ह्या जर मेडिसिन आपण घेतल्या तर इथले सगळे एंटामोबा हिस्टोलायटिका काय होऊन जातात, किल करून जातात, डिस्ट्रॉय केले जातात. तर अशी ही आहे ट्रीटमेंट. इफ वी सी द लाईफ सायकल जर तुम्ही बघायचं झालं या एंटामोबा हिस्टोलायटिकाचं, तर काय आहे नेमकं लाईफ सायकलमध्ये बघा. द क्वाड्रिन्यूक्लिएटेड सिस्ट, बघा 4 न्यूक्लियस असणारा सिस्ट विच इज प्रेझेंट इन द फिकस ऑफ द इन्फेक्टेड पर्सन, ज्याला हा आजार झालेला आहे त्याच्या शौचामध्ये, विष्ठेमध्ये हा क्वाड्रिन्यूक्लिएट 4 न्यूक्लियस असणारा सिस्ट असतो. व्हेन सच फिकस, व्हेन इट कम्स इन द ओरल कॉन्टॅक्ट ऑफ अनदर हेल्दी पर्सन, समजा हे आहे हेल्दी पर्सन, या हेल्दी पर्सनच्या माउथ मध्ये त्या इन्फेक्टेड पर्सनच्या विष्ठा मग पाण्याद्वारे, अन्नाद्वारे आली. इट एंटर्स टू द इंटेस्टाईन, स्टमक, देन इंटेस्टाईन, हे खाली जातं. त्याची आता फिगर मी काढणार नाही. आता हा दिस सिस्ट गेट मॅच्युअर्ड, आता मी परत तोच सिस्ट काढायला, क्वाड्रिन्यूक्लिएटेड सिस्ट, हा काय जातो त्या इंटेस्टाईन मध्ये, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये, अगोदर स्टमक मधून स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातो. अँड इट अंडरगोज एक्सिस्टेशन, ह्याच्या भोवती सिस्ट असतं असं, हे बघा या टाईपचं मॅच्युअर सिस्ट, हा होतो मॅच्युअर सिस्ट, हा आहे मॅच्युअर सिस्ट. कुठं गेला, माउथद्वारे इंटेस्टाईनकडे गेला, फिकस मॅटर मधून गेला, मॅच्युअर झाला, त्याच्या भोवती आवरण तयार झालं. हे आवरण नंतर एक्सिस्टमेंट म्हणजे हे आवरण बाहेरचं तुटून मधला एक न्यूक्लियस बाहेर येतो अँड 3 रिमेन इनसाइड. दॅट ईच न्यूक्लियस विथ इट्स सम सायटोप्लाझ्मिक पार्ट डिवाइड, बायनरी डिव्हिजन होतं, बायनरी फिशन होतं, आणि एका न्यूक्लियस आणि सेलच्या 2 सेल तयार होतात, लाईक दिस, एकाच्या 2. तसंच नंतर हे बाहेर येतं, याच्या 2, म्हणजे 4 न्यूक्लियाईच्या 4 सेलच्या 8 सेल बनतात, 4 सेलच्या 8, त्यातली मी एक मोठी दाखवली, बाकीच्या छोट्या. नाव सी दिस क्वाड्रिन्यूक्लिएटेड, इथं काय झालं, एक्सिस्टेशन झालं, आणि ह्या 8 ट्रोपोझॉइट्स तयार झाले, 8 ट्रोपोझॉइट्स तयार झाले. आउट ऑफ दिस 8 ट्रोपोझॉइट्स, सगळेच ट्रोपोझॉइट्स लाईक दिस, बघा 4 न्यूक्लियाचं फिशन झालं, एकाच्या 2 अशा 4च्या किती तयार झाले, 8, त्यातला मी एक दाखवलाय. दिस इज नाउ बिकमिंग एंटामोबा हिस्टोलायटिका, हा एक आता मॅच्युअर एंटामोबा हिस्टोलायटिका बनणार आहे, लाईक दिस. हे बघा, हा झाला एक एंटा, असे 8 ला 8 बनतात, सगळेच भरपूर एन नंबर ऑफ ट्रोपोझॉइट्स आर देअर, पण एका सिस्टचे 8 बनतात आणि 8 एंटामिबा बनतात. मग इनसाइड दॅट देर इज न्यूक्लियस, त्याच्यात काय असणार आहे, असं या टाईपचं न्यूक्लियस, एंडोझोम, हे बघा हे फूड व्हॅक्युअल्स, अशा पद्धतीचे फूड व्हॅक्युअल्स असतात. आरबीसीज आर देअर, एनगल्फ्ड आरबीसीज, त्या एंटामिबानं गिळलेल्या आरबीसीज सुद्धा असतात, मध्ये लाल रक्तपेशी सुद्धा असतात. हे बघा हे शुडोपोडिया अमिबामध्ये जसं असतं, स्वतःचे छदमपाद म्हणतो आपण, विथ द हेल्प ऑफ दॅट इट मूव्स फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस, त्याच्यासाठी शुडोपोडिया असतात. हा एंडोप्लाझम, मधला एंडोप्लाझम, बाहेरचा एक्टोप्लाझम, हा ह्याच्या बाहेर हे बघा असं आणखीन एक आवरण असतं. अँड दिस इज एक्टोप्लाझम, हा एक्टोप्लाझम, these are the RBCs, these are the food vacuoles, हे food vacuoles, this is the nucleus, हे न्यूक्लियसच्या मध्ये this is endosome.
हे सगळं सायटोप्लाझम, ऑल दीज आर प्रेझेंट इन दॅट एंटामिबा हिस्टोलायटिका. नाव दिस एंटामोबा हिस्टोलायटिका देन अंडरगोज बायनरी फिशन. परत ह्याचं दोन व्हायला लागतात, एकाचे दोन, म्हणजे आणखीन त्याची लाईफ सायकल परत तयार करणारी, स्वतःचे थोडे दिवस जगणे, त्याचं स्वतःचं फिशन करून घेणे, एकाच्या परत दोन व्हायला लागतात, लाईक दिस. आता ह्याच्या परत काय तयार झाला, हा परत सिस्ट तयार झाला, लाईक दिस. दिस इज इमॅच्युअर सिस्ट. इमॅच्युअर सिस्ट, एनसिस्टेशन होतं इथं, परत ह्याच्यावर सिस्ट तयार व्हायला लागतो, इथं एक्सिस्टेशन. दिस here it is encystation. Encystation. Here it is binary fission. ह्या एंटामिबाच मी आता छोटं दाखवलं इथं, बायनरी फिशन. बायनरी फिशन. बायनरी फिशन. बायनरी फिशनचे परत दोन झाले. इमॅच्युअर सिस्ट तयार झाला. इमॅच्युअर सिस्ट. अगेन इट ग्रोज इन साइज. परत तो सिस्ट थोडासा आणखीन वाढतो. अगेन इट अंडरगोज डिव्हिजन. परत त्याचं न्यूक्लियरचं डिव्हिजन होतं. परत एका न्यूक्लियरच्या चार बनतात थ्रू द प्रोसेस ऑफ मिओसिस. आणि मिओसिस मध्ये हे बघा अशा एकाच्या चार न्यूक्लियर. परत क्वाड्री न्यूक्लिएटेड सिस्ट. परत हा सिस्ट कुठं, फिकस मधून जायला लागतो. त्या पेशंट ज्यावेळेस शौचाला जातो त्याच्या फिकस मध्ये हे बाहेर पडायला लागतात. हे इंटेस्टाईन मध्ये, हे इथं स्मॉल इंटेस्टाईन मध्ये असतो. आता हा स्मॉल इंटेस्टाईन. ट्रोपोझॉइट्स असतात लार्ज इंटेस्टाईन मध्ये. बघा स्मॉल कडून, लहान आतड्याकडून मोठ्या आतड्याकडे जात असताना ह्या चारचं रूपांतर 8 मध्ये होतं. दिस इज टेकिंग प्लेस इन द लार्ज इंटेस्टाईन. हे लार्ज इंटेस्टाईन मध्ये व्हायला लागलेले. हे लार्ज इंटेस्टाईन मधले सम टाइम ह्याच्यातले काही एंटामिबा, बघा हे आणखीन एक्स्ट्रा सांगायलोय, ह्याच्यातले काही एंटामिबा दे अटॅच टू द इंटेस्टायनल म्युकोसा. बघा काही इंटेस्टाईनच्या मधल्या बाजूला अटॅच होऊन बसतात म्युकस मेम्ब्रेनला. बघा अँड दे एंटर इन टू द ब्लड. बघा ते नंतर कुठं, हेच काही एंटामिबा नंतर ब्लड मध्ये एंटर होतात. बघा आणि ब्लड कुठं कुठं जातं, इट मूव्स टू द एंटायर बॉडी पार्ट. सगळ्या बॉडी पार्ट कडे जातं. मग ब्लड थ्रू ते कुठं कुठं जातात बघा. दे इन्फेक्ट लिव्हर. ते लिव्हरला इन्फेक्ट करतात. दे इन्फेक्ट ब्रेन. ब्रेनला इन्फेक्ट करतात. दे इन्फेक्ट लंग्स. बघा एकही अवयव सोडत नाहीत काही एंटामिबा. दे अटॅच टू द इंटेस्टायनल म्युकोसा. दे मूव्ह थ्रू द ब्लड. त्या म्युकोसाच्या मेम्ब्रेन मध्ये तिथं ब्लड कॅपिलरीज असतात. ऍब्सॉर्प्शन होत असतं अन्नाचं. तिथूनच ते मग ब्लड मध्ये एंट्री करतात. ब्लड मधून ते लिव्हरकडे जातात. लिव्हर ऍब्सिसेस तयार करतात. ब्रेन डॅमेज करायला लागतात. ब्रेनचं फंक्शनिंग बिघडतं. लंग्सचं फंक्शनिंग बिघडतं. दे रिमेन देअर फॉर इयर्स टुगेदर. खूप वर्षापर्यंत तिथं राहतात. आणि एंटायर बॉडी तुमची एकदम वीक बनायला जाते. तुमची इम्युनिटी पॉवर कमी व्हायला लागते आणि तुमच्या डेथ व्हायला लागतात. तर अशा पद्धतीने बघा हे सायकल. सिस्ट इट करणार, तो इट केल्यानंतर स्टमक, स्टमक मधून स्मॉल इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन मधून लार्ज इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन मधून तो मोठा होणार. मोठा झाल्यानंतर काही स्वतःचं फिशन करून घेणार, काही इंटेस्टाईनला चिटकून बसणार, ब्लड मध्ये जाणार, लिव्हर ब्रेनला अटॅक करणार, काही परत आपली प्रोसेस तयार करणार. एकाच्या दोन, दोनच्या नंतर चार, ह्या अशा सिस्ट, ह्या इमॅच्युअर सिस्ट, नंतर एनलार्ज सिस्ट. एनलार्ज सिस्ट झाल्यानंतर त्याचे परत क्वाड्रिन्युक्लिएटेड सिस्ट. क्वाड्रिन्युक्लिएटेड सिस्ट ही थोडीशी इमॅच्युअर असते. दॅट इज प्रेझेंट इन द फिकस. ज्यावेळेस एखादा पर्सन ओपन ग्राउंडवर डिफिकेशन करतो, म्हणजे उघड्यावर शौचाला जाऊन करतो, तिथं त्याच्यावर मग हे असे सिस्ट बसतात. ते सिस्ट मग पाण्याद्वारे वगैरे पिण्याच्या पाण्याकडे जातात, किंवा तसेच तिथं राहून कुठल्या तरी माशीद्वारे, हाऊस फ्लायद्वारे, वेगवेगळ्याद्वारे आपल्या अन्नावर येऊन बसतात. ते अन्न आपण फिको ओरल रूट. बघा फिको म्हणजे फिकस मॅटर, ओरल म्हणजे आपल्या तोंडाच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन आत जातो. आणि म्हणून हे सगळं, दिस इज द लाईफ सायकल ऑफ द एंटामिबा हिस्टोलायटिका. दिस इज व्हेरी सिम्पल. अतिशय मी सिम्पल तयार केलेलं आहे. तर ह्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. अँड ॲट लास्ट हाऊ टू प्रिव्हेंट अँड कंट्रोल. मग ह्याला प्रिव्हेंट कसं करायचं, कंट्रोल कसं मिळवायचं, तर सगळ्यात महत्वाचं आहे वॉशिंग हँड्स थरोली फॉर 20 सेकंड्स व्हेनेवर वी यूज टॉयलेट. ज्यावेळेस आपण शौचाहून येतो तर आपले अगोदर काय धुणे, हात धुणे. व्हेनेवर वी चेंज द बेबीज डायपर, वॉश युअर हँड्स आफ्टर चेंजिंग बेबीज डायपर. आपण जनरल प्रॅक्टिसेस आहेत. तर आपण साधं बाळाचं डायपर जरी बदललं तर आपण हात धुतले पाहिजे स्वच्छ. ते तर आहे. देन ऑल्सो आफ्टर वॉशिंग, देन वॉश द व्हेजिटेबल्स. बघा बाहेरून येणारे हे सगळे व्हेजिटेबल्स विथ वॉटर अँड कुक देम वेल.
त्यांना व्यवस्थित शिजवा, पूर्ण वॉश करा व्हेजिटेबल्स. आज आपण करायलो हे अगोदरच पासून करायला पाहिजे आपण. तर हे वॉश द व्हेजिटेबल्स, क्लीन द व्हेजिटेबल्स विथ वॉटर अँड कुक देम प्रॉपरली. त्यांना व्यवस्थित कुक करा. अनहायजिनिक वॉटर, अवॉइड ड्रिंकिंग कंटामिनेटेड वॉटर. अस्वच्छ पाणी पिणं बंद करा. अवॉइड ड्रिंकिंग कंटामिनेटेड वॉटर. मग काय करायचंय? क्लोरिनेशन ऑफ वॉटर. वॉटरचं काय करायचं? या क्लोरिनेशनमुळे सुद्धा हे एंटामिबा डिस्ट्रॉय होतात, नष्ट होतात, न्यूट्रलाइज होतात. तर क्लोरिनेशन ऑफ वॉटर करायचंय आपल्याला, जेणेकरून अँड देन फिल्ट्रेशन. नुसतं क्लोरिनेशन नाही, नंतर काय करायचंय? वॉटर सप्लायने ही जबाबदारी घ्यायची, फिल्ट्रेशन करा, किंवा घरी आल्यानंतर आपण त्याला फिल्टर मधून घेऊन प्यायचंय. तर क्लोरिनेशन ऑफ वॉटर अँड फिल्ट्रेशन ऑफ दॅट वॉटर बिफोर ड्रिंकिंग. हे अवॉइड अनहायजेनिक फूड ऑन द ओपन ग्राउंड. जे आपलं ह्याच्यावर ओपन मधलं हॉटेलवरचं जे फूड आहे, अवॉइड टेकिंग दॅट, अवॉइड इटिंग द फूड इन द ओपन. उघड्यावरचं अन्न खाण्याचं टाळा. हे आपण जर केलं, त्याच्यानं सुद्धा आपल्याला ह्या डिफिकेशन किंवा अवॉइड डिफिकेशन ऑन द ओपन ग्राउंड. डिफिकेशन मीन्स उघड्यावर शौचालय. सहसा आपण उघड्यावर जाणे. यूज द युअर पर्सनल टॉयलेट्स. तुमच्या घरातले टॉयलेट्सचा वापर करा. पब्लिक टॉयलेटचा वापर करा कुठं गेल्यानंतर. रेल्वे स्टेशनवरती वगैरे घाण करू नका. फार हे जनरल आपल्याला बाकी काही करायचं नाही. हा आजार बघा कसं इझिली पसरायला. तर असे हे वॉशिंग हँड्स थरोली, टाइम टू टाइम, व्हेनेवर वी गो टू टॉयलेट, व्हेनेवर वी अटॅच टू एनी अननोन ऑब्जेक्ट. कुठंतरी बाहेर बसमधून आलो, ट्रेनमधून आलो, तर अशा जागी उघड्यावरचं न खाणे, भेळ, पाणीपुरी, काय समोसा, जिलेबी, हे असे टाळा. स्वीट मार्टवरचे स्वीट होता होईल तेवढं टाळा. तर बेबीज डायपर बदलल्यानंतर तुमच्या व्हेजिटेबल्स व्यवस्थित वॉश करा. ड्रिंकिंग वॉटर, जे कंटामिनेटेड वॉटर आहे ते प्यायचं टाळा. त्याचं क्लोरिनेशन करा, त्याला फिल्ट्रेशन करा. अवॉइड इटिंग ऑन द इन द हॉटेल्स. उघड्यावरचं, ओपन हॉटेल्स मधलं हे अवॉइड करा. डिफिकेशन ऑन द ओपन ग्राउंड, अवॉइड डिफिकेशन ऑन द ओपन ग्राउंड. उघड्यावर शौचालय जाणे टाळा. ऑल दीज आर द प्रिव्हेंटिव्ह अँड कंट्रोल मेजर्स, ज्याच्याद्वारे आपण नियंत्रणात आणू शकतो किंवा त्या आजाराला होणारच नाही असा प्रतिबंध करू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द अमिबियासिस, एंटामिबा हिस्टोलायटिका. द ट्रीटमेंट आहे मेट्रोनिडॅझोल आणि टिनिडॅझोल, ह्या 2 मेडिसिनची आपल्याला ट्रीटमेंट घेता येते. सो दिस इज ऑल अबाउट द अमिबियासिस. सो थँक्यू गाईज.